हाय एव्हरीवन. कालच आम्ही क्वार्टर्समध्ये आलो होतो. घरातली सगळी साफसफाई झाली होती. फक्त घरासमोरचं अंगण आणि पाठीमागचा हा वाडा स्वच्छ करायचा राहिला होता. मग काय, सकाळी पाणी यायच्या आधी लवकर उठून मी इथे स्वच्छ करायला घेतलेला आहे. आणि सकाळी तुम्ही पाहताय तर किती अंधार आहे. 6 वाजता उठले होते आणि हे सगळं साफ करता करता मला 1 तास कधी निघून गेला माझं मलाच कळालं नाही. एवढा कचरा निघाला. चला, तो भरून ठेवला आणि त्यानंतर मी इथलं सगळं स्वच्छ केलेलं. हे कपडे दिसतात ते काल दुपारनंतर धुतले होते, त्यामुळे ते तसेच वाळत घातलेले होते पाठीमागे. आता मी समोर चालले, म्हणजे घराच्या समोरचं जे अंगण आहे ते सुद्धा काल स्वच्छ करायचं राहून गेलं होतं. सो इथे सुद्धा भरपूर पाला पडला होता आणि तोच मला स्वच्छ करायचा होता. घरातून बाहेर आले, सगळ्यात आधी घराचा दरवाजा लावून घेतला, कारण बाकीचे सगळे झोपले होते. म्हटलं झाडूच्या आवाजाने किंवा बाहेरच्या आवाजाने त्यांची झोपमोड नको व्हायला, म्हणूनच दार लावून घेतलं. आणि त्यानंतर इथे सगळं स्वच्छ करायला घेतलं. आता इथे किती फास्ट मध्ये साफ केल्यासारखं वाटतंय, पण या सगळ्या प्रोसेसला मला 1 तास सहजच गेला. आणि मी तोंडाला फडकं म्हणजे रुमाल ठेवला होता, कारण मला ना धुळीची खूप एलर्जी आहे, त्याच्यामुळेच एवढा पाला निघालाय. आणि मी माझ्या घराच्या शेजारचं जे घर आहे ना तिथलं सुद्धा स्वच्छ करून घेतलं, कारण आता बरेच दिवस राहायचे आणि शेजारचेही गावी गेले होते सुट्ट्यांमुळे, त्यामुळे बराच पसारा झाला होता इथे दारात. सो स्वच्छ केल्यानंतर आमची ही मनाबाई येऊन बघ कशी बसलीये. ही शेजारच्या ताईंची तिथे असते नेहमी. आता त्या गावी गेल्यात म्हटल्यावरती आमच्याकडे आली. आणि किती सुंदर दिसते पहा अंगण. एकदम स्वच्छ केल्यानंतर खूप भारी वाटत होतं. त्यानंतर ही पहा घरात गेली आणि मी जशी घरात एंट्री केली तशी ती पटकन बाहेर निघून गेली. काय माहिती तिच्या मनात काय आलं असेल. अंगण स्वच्छ केल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटते आणि त्यामध्ये या पक्ष्यांचा किलबिलाट. चला तर या सुंदर आवाजासोबत आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.